तर नितेश परब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला आज एक छोटीशी हॉरर स्टोरी जी हकीकतमध्ये घडली होती ते तुम्हाला आता माझे सासरे भाऊ आहेत ते तुम्हाला सांगणार आहेत. त्यांच्याबरोबर लहानपणापासून मोठेपणीपर्यंत काय काय घडलं तर तुम्ही ते नक्की ऐका. तुम्हाला पण ऐकायला खूप मजा येईल, कारण ते त्यांच्याबरोबर हकीकतमध्ये हे सगळं घडलं होतं लहानपणापासून. तर नाही नक्की ऐका तुम्ही. तर काय म्हणता सांगा बघू. नमस्कार. आम्ही लहानपणी होतो मुलुंडमध्ये होतो राहायला. काहीतरी सन 1983 किंवा 84 झाला असणार. तर आम्ही 9 ते 12 सिनेमा बघायला गेलो होतो इथं भांडूप टाकीजमध्ये. रात्री 12 वाजता पिक्चर सुटला. आम्ही ते चालत चालत आलो रोडवरती. रोड का सर लाईट रोड होता. ते चालत चालत तर आम्ही आमच्या घराकडनं टर्न मारत निघालो आम्ही. काय लाईट नाही काय नाही काय नाही, एकदम अंधेरा खडबुकट रस्ता होता. आम्ही असंच निघालो पुढं 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 निघालो. निघता 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 तार कंपाऊंड असं बांधलेले होते. त्या तार कंपाऊंडचा मोठा दगड होता. त्या दगडावरती एक बुटका माणूस, लहान माणूस बसला होता. आम्ही तंबाखू खातो त्यावेळेसला. मी मस्त जात होतो तर तो बुटका माणूस मला हात मारला, ए पोरा इकडे ये. मी ऐकलो, मी गेलो पुढं. काय रे बाबा, हे मला जरा तंबाखू दे ना खायला. तंबाखू पाहिजे होय, बरं देतो. आणि माझा भावाचा मुलगा तो पुढं गेला होता. त्याने मला पाठीवर ओढून बघितला, ए रमेश काय करतो रे. हे नाही थांब रे, याला तंबाखू देतो, तंबाखू मागतोय. कोण रे, हे काय रे, तर माणूस बसलोय. अरे इकडे कुठे आहे कुठे आहे, हे काय समोर बसलोय. आणि माझ्या खांद्यावर हात टाकला त्याने. पुढं गेलो 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 आता फळ पडलं घरी. आणि धाव 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 घरी निघालो सर. घरी गेलं तर आमचा हात पात कापू लागला. असं बोलायचं नव्हतं. ते कोण होता म्हणजे एक भुटका माणूस, भूत होता तो. भुताडा. बघा, अशा अशा काय काय गोष्टी घडलेल्या आहेत. तर आम्हाला पण आता माहीत पडत आहेत की अशा अशा गोष्टी आमच्या सासरेबुवांबरोबर घडलेल्या आहेत. तर तुम्हाला पण कसं वाटतं नक्की मला सांगा. तर ते आता अजून मला बोलले होते की मुलुंडमध्ये काहीतरी झालं होतं, तर ते पण बघूया काय झालं होतं. मुलुंडला सांगितलं. तुम्ही लास्ट पर्यंत या ब्लॉकमध्ये राहा, तुम्हाला माहीत पडेल काय कसं घडलं काय घडलं. तर पाहूया आपण. तर कसं घडलं काय घडलं सांगा बघू. तिथनं आम्ही राहायला तिकडून आम्ही राहायला इकडे पार्लेमध्ये आलो. म्हणजे तेव्हा मोठा झालतो आम्ही. काहीतरी वय आमचा 20 किंवा 22 होता. एअरपोर्टमध्ये काम करत होतो मी. रात्रीपाळी होता माझा 3 ते 11. रात्रभर गेलो मी. तिकडनं येताना मी रात्री सायकलने येत होतो मी. सायकल येते असं काय काय झालं मला, त्या नाक्यावर उभारलो. झाड होता, त्या झाडावर झाडाखाली एक कट्टा होता चोत्रा. त्या चोत्र्यावर बसलो मी. हे पार्ल्याला घडलं काय? पारला. ओके ओके. हां. म्हणजे तिथे बसलो मी. मला शेड चालला, बरं शेड काढलं मी, शेड पेटवले असं. तर मागून मला काहीतरी मोठा आवाज आला, धाड करूच्याने. भक्त प्रभूच्याने असला मोठा लांडगा, एवढा मोठा जीभ बाहेर काढले, कान असं उभे, लाल लाल डोळे, शेपटी असं उंच, एकदम उंच होता तो लांडगा. मी एकदम घाबरलो आणि ते सिगरेट मी फेकलो नाही. असंच सायकल ढकलत पुढं 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 गेलो ना. नाट्य म्हणतो आमच्या गणपत नाट्यपर्यंत इतकं गेलं ओळख फक्त तर मागाच आहे माझा. तुझ्या मायला म्हणा साथ वाढलो, पकडा पळालो, गायबच झाला ते. तिथलं सुटलं तर घरामध्ये आजारच पडलो मी. एवढं भयानक होतं ते. बाप रे. आता म्हणजे बघा किती डेंजर हे सगळं झालंय. आता कसं जिकडे तिकडे कसं माणसं असतात खूप, म्हणजे जिथे जाणार तिकडे तुम्हाला सर्व आपले हे भेटणार. पण पहिलं तसं नव्हतं. पहिले कसं जरा झाडं झुडपं हे सगळे बिल्डिंगी कमी होत्या, तर त्याच्यामुळे कसं अजून भीती वाटत होती वाटतं. कारण का हे झाडं झुडपं जास्त होती. आणि आता कसं झाडं झुडपे जास्त नाहीत. आता काय सर्वीकडे बिल्डिंगी लाईटी वगैरे. तर त्या टायमाला लाईटी वगैरे कमी होत्या, त्याच्यामुळे अजून माणसांना भीती वाटायची. तर बघा अजून काय कुठे काय म्हणजे आणि ह्यापूर्वी आणखीन एक घटना घडली माझ्याशी. आम्ही राहायला होतो मुलुंडला. तिथनं मी चालत चालत येत होतो घरी. आता लाईट नाही काय नाही काय नाही, अंधार एकदम झाले. 11 साडे 11 वाजून गेलेले. आता घरी कसा जाऊ. तर मोठे माणसं सांगत होते
की स्मशानभूमीमध्ये भूत नसत नाही, भूत तुझ्या काय नसत नाही, तिथनं चालत आलं तर काय वांदा नाही. मग मी काय केलो, ते भूत गाडलेलं माहिती चट्याचं खरखर आवाज आला गेलाय, तर चट चालत 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 आलो गेलो मी. आणि समोर गेलो होतं, गटार होता मोठा नाला, ते नाला पार केलो मी. पार केलं केलं की कुत्रे येऊन चारू बाजू कुत्रे मला घेरले, मला येऊन कुत्रे. मी काय केलं, खालीच दोन हात धरून खाली बसलो. इकडं कुत्रं चाटले, इकडं कुत्रं चाटत 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 एक 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 कुत्रं निघून गेलं. मग तिथनं उठलो मी. मग मी तिथनं घरी पळालो. घरी पण दरवाजा टक 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 केला, आवाज केले मी. आमचा म्हातारा मामा होता घरात झोपलेला, त्याने दार उघडला. ते दार काय बोलतो, काय झालं रे, इतका कुठे गेलता. मी काय नाही न बोलता धपकून घरात पडलो मी आणि झोपलो. आणि सकाळी उठलो, माझा अंग एकदम गरम तापलेला, थरथर व्हायला लागला मला. मला विचारलं तर काय 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 काय, मला काय सांगता येईना, काय बोलता बी सांगता बी येईना मला. बापरे. बस एवढं मध्ये मी, माझी आई आली तिकडून, माझी आई मला हात धरी दिली, तापले म्हणून तिने मला हॉस्पिटल घेऊन चालला, निघाली. मी बोललो मी येत नाही दवाखान्याला, मी येत नाही दवाखान्याला. चल रे पोरा, तू अंग तापले ते तापलं, म्हणजे मी येत नाही म्हणजे मला जबरदस्ती नेली. हो. तिथनं गेलं, डॉक्टर म्हणतोय ताप आलेले, इंजेक्शन मारला मला आणि औषध गोळी दिली, घरी आलो. त्याच्यासोबत दुसऱ्या दिवशी बी आणखीन मला तेच डोळ्यासमोर यायचं सर, घडी 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 घडी. बापरे, येणारच. कारण हे बघा आता माझा कसे एकदम पूर्ण केस उभे राहिले तुमचं ऐकून येतं. बस तर ना बापरे.